रायगडच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यानं आता रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाला तोंड फुटल्याचं दिसतंय। भरत गोगावलेंना डावलण्यात आल्याचा शिवसैनिकांमध्ये मोठा राग आहे आणि त्यामुळे आता राष्ट्रवादीला आणि पर्यायानं तटकरे कुटुंबाला शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागणार असल्याचं दिसतंय। भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी तटकरेंच्या विरोधात दंड थोपटले होते। मात्र शिवसेनेचा विरोध डावलत अदिती तटकरे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री झाल्यामुळे हे तीनही आमदार आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे। तीन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या या तीनही आमदारांनी तटकरेंच्या विरोधात दंड थोपटलेले होते। आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपदाच्या अनुषंगानं शिवसेनेनं उघड विरोधही केला होता। मात्र शिवसेनेच्या या तीनही आमदारांचा विरोध डावलत अदिती तटकरे पालकमंत्री बनल्या होत्या। रायगडमध्ये सुनील तटकरेंकडनं शिवसेनेची कोंडी ही एका प्रकारे केली जात असल्याची सातत्यानं चर्चा सुरू असते। प्रत्येक वेळेला तटकरेंचं जिल्ह्यातलं राजकारण वरचढ ठरतं की काय अशी सुद्धा चर्चा आता या निमित्तानं पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। शिवसेनेच्या आमदारांना भाजपा आमदारांचं समर्थन होतं का असा सुद्धा एक प्रश्न आहे। रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीसोबत येत्या काळात जुळवून घेईल का हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।